आज सर्वांच्या आवडीचा आलू पराठा बनवणार आहे। भरपूर अशी कोथिंबीर घालून मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी बेस्ट असा हा पराठा आहे। तर चला आलू पराठा बनवूया। हॅलो फ्रेंड, नमस्कार। मी रॉयल किचन मराठीमधून आपले सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आलू पराठा बनवण्यासाठी 3 बटाटे घेतलेले आहेत, ते अगदी उकडून थंड करून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता बटाटे खिसून घ्यायचे किंवा हाताने स्मॅश करायचे, पण मी बटाटे खिसून घेत आहे। बटाटे चांगले बारीक दाताने खिसून घ्यायचे आहेत। त्यानंतर जे थोडेसे मोठे राहतात तेही हाताने स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि बटाटे चांगले एकजीव झालेले आहेत। त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा पाऊण चमचा मी धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, त्यानंतर पाव चमचा गरम मसाला। लहान मुलं खाणार आहेत त्याप्रमाणे आपण मसाले टाकत आहे। अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकून द्यायची। सगळी कोथिंबीर टाकलेली आहे आणि एक मिरची मी चिरून बारीक करून टाकलेली आहेत। बटाटा आणि सगळे मसाले एकसारखे मळून घ्यायचे आहेत। त्यानंतर थोडंसं तेल लावून परत एकदा बटाटा मळून घ्यायचा, म्हणजे तो चिटकत नाही आहे हाताला। त्यानंतर त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, मीडियम साईजचे। अशा पद्धतीने सगळे गोळे तयार केलेले आहेत। 5-6 गोळे तयार होतात बटाट्याचे। त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेले आहे। त्यानंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि ते सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर पीठ मळताना अगदी थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि कणिक मळून घ्यायची आहे। पाणी थोडं थोडंच टाकायचं, एकदम टाकायचं नाही। अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडासा तेलाचा हात पिठाला लावून घ्यायचा आहे, म्हणजे पीठ छानपैकी मऊ तयार होतं। त्यानंतर पीठ जरा 15 मिनटं तसंच रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजे अगदी मऊ होतं। त्यानंतर एवढं पाणी लागलं मळण्यासाठी। त्यानंतर 15 मिनटं झालेली आहेत। अगदी पीठ अगदी मऊ लोण्यासारखं झालेलं आहे। आता आपण पराठा करायला घेऊया। एक गोळा तयार करून घेतलेला आहे, त्याला स्मॅश करून तो गोळा आता लाटून घेऊया। छोटीशी पुऱ्यासारखी अशी लाटून घ्यायचा आहे। त्यामध्ये एक गोळा टाकून तो त्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि थोडंसं दोन्ही साईडनी प्रेस करायचं। थोडंसं पीठ घ्यायचं, पीठही जास्त लागत नाही आहे। अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूने, आपण पोळी बनवतो त्याप्रमाणे। छानपैकी पराठा तयार झालेला आहे। कढणी अगदी फुटला नाही, थोडासा पातळ झाल्यामुळे वरून असा तो आपल्याला दिसतो, पण पराठा एकदम छान झालेला आहे। आता गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरच तवा तापवायला ठेवलेला आहे। भरपूर असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। अगदी मस्त असा भाजलेला आहे, खरपूस असं पराठा भाजून झालेला आहे। अशा पद्धतीने पराठा भाजलेला आहे। अजून एक करूया आपण। जेव्हा आपण आलू पराठा बनवतो तेव्हा बटाट्याचं मिश्रण किंवा बटाट्याचं सारण अगदी परफेक्ट झालं पाहिजे, ते पातळ झाले नाही पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे। शिवाय पीठही चांगलं मऊसूत झालं पाहिजे, म्हणजे पराठा चांगला वळतो किंवा लाटला जातो। हे बघा, दुसरी पण टाकलेली आहे मी।
अशा पद्धतीने दोन्ही पराठे छानपैकी भाजून झालेले आहेत। अशा पद्धतीने मी सगळे पराठे आता तयार करत आहे। एवढे पराठे तयार झालेले आहेत। जवळजवळ 6 पराठे झालेले आहेत 3 बटाट्यामध्ये। आणि लहान मुलांना पण ते खाण्यासारखे, तिखट नाही आहे, अगदी पदर सुटतो अशा पद्धतीने। हे बघा इतके सुंदर झालेले आहेत, खाल्ल्यावर इतके चविष्ट लागतात ना, तर आपल्याला पुन्हा पुन्हा खावंसं वाटतं। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।